वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदा देवी विना पुस्तके धारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्न भव सर्वदा। समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगन्निहित पानी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदा धवलहासं विठ्ठलं चिन्तया। पांडुरंगाचे प्रथम नमन पांडुरंगाचे प्रथम नमन पांडुरंगाचे प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या तुपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या तुपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या तुपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या तुपदाने कथेचा विस्तारू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मस्तक हे पायावरी आवार करी संता ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू। रायगडी मंदिरी वसे माझा राय चरणासी अर्पितो अजन्माही काया जगदीश्वरासी जोडली अशी ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल 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 चला विठ्ठल हार घ्या चला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे पाचव्या वेदाचे निर्माते सदेह वैकुंठ गमन करणारे विश्ववंदनीय जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय। या तुकोबरायचा चार चरणाचा कोणते मुलं चांगले आहेत कुळी कन्या पुत्र मग हित कशाला म्हणावं कोण हिताच्या ठिकाणी जागा आहेत पण जे मुलं हिताच्या ठिकाणी जागेत तुकोबराय सांगतात की तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा।
जे मुलं ज्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे त्यांची सेवा मला घडावी, की मला त्यांची सेवा करता यावी अशी तुकोबरा इच्छा व्यक्त करतात. अभंगामध्ये सांगायचं झालं, अभंगाचा भावार्थ सांगायचा तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. गेल्या 5 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि सप्ताहामध्ये मला वाटतं 5वा दिवस का कितवा दिवस आज? जेवण गेले का? पोटभर गेले का? पोटभर गेले का? तुम्हाला असं बोलता येत नाही का? मी काय अशी वेगळी दिसू राहिले का? 4 पाय 4 हात असं काय आहे का? नाही ना, माणूसच आहे ना. मग तुम्ही फक्त मी बोलत जाईन तुम्ही उत्तर देत जायचं. जेवण केले ना, मग टेन्शन नाही ना आता काही. सगळेजण सगळे एक्साइटेड आहे. त्याच्याकरता कीर्तन जर 12पर्यंत बी चाललं काही अडचण नाही ना. चाललं मग पाकिट गिकीट विठाला विठाला गेल्या 5 वर्षापासून चालत असलेला हनुमंतरायाच्या कृपेने हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा, दुसरं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं ते माझं अहोभाग्य समजते. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी साथीला असणारे, आमच्या गुरुस्थानी असणारे किंवा अनाथांची माय म्हणायला हरकत नाही. अनाथाला मोफत शिक्षण ना, अनाथाला मोफत शिक्षण आहे ना, मिस्टेक नाही होणार ना. माझ्या गुरुस्थानी असलेले आणि हजारो विद्यार्थ्यांचे गुरुवर्य असणारे आमचे सतीश दादा या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहे. असं म्हणतात की माणसाची उंची एकदा वाढली का तर टाळ घेऊन उभं राहा वाटत नाही, गायनासाठी उभं राहा वाटत नाही असं म्हणतात. पण एवढी साधारणता, एवढी निरागसता या ठिकाणी गुरुजींच्या वागण्यातून, बोलण्यातून, सगळ्याच कृतीतून दिसून येते. एवढे सगळे लेकरं सांभाळणं साधी गोष्ट आहे बाबा. घरी एक जड होता आपल्याला, एकच असं खेवांत की आमच्या सारखे दिसले की ते म्हणते महाराज इकडे या, काय करा जर बो या पा काही करा, पण एवढं कौदर घेऊन जा तुमच्या संग. जे काही इकडे तिकडे कशाच्याच कामच नसले ते आमच्या संग पाठवते है ना. एवढे लेकरं सांभाळणं, त्यांना आई वडिलांगत माया देणारे आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आपले जगन महाराज असतील, हां बाबा, कथाकार बाबा, वा टाळ्या वाजवा एकदा जोरदार. हा दिवसभर कथा करून संध्याकाळी कीर्तनाला उभं राहणं म्हणजे दिवसभर काय हाल होते. जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. बाबा या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहेत, द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आपले गुरुजी असतील, हां दत्ता महाराज असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. मृदंगाच्या साथीला मृदंगाचे बादशाह, आजपर्यंत लय लोकांना वाजवलं महाराज लोकांनी कीर्तन. हां आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हटलं बाबा, एखाद्या कलाकाराची किंमत माणसाला ते कळत नसते. आपण म्हणतो का एका सप्त्याचे 10,000, एका सप्त्याचे 25,000, काय करतो संध्याकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास वाजवलं की झालं 20,000 25,000 नेते म्हणतो ना आपण असं. हां पण जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे जेव्हा आपण त्या माणसाच्या क्षेत्रात जातो का तेव्हा आपल्याला कळत असतं. आता आपण पाहतो सकाळी जर उठलो 4-4 गोदाड्या 5-5 गोदाड्या जरी अंगावर घेतलं तरी थंडी थांबत. एवढ्या थंडीमध्ये अंगामधून अक्षरशः घाम वाहत असतो. सकाळी एवढी प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा कुठेतरी स्टेजवर बसून त्या ठिकाणी पखवाजाची सेवा देता येते. म्हणून दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. ज्यांची अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे, आमचे शिवकृपा मंडप डेकोरेशनचे मालक दादा असतील, आमचे हां भागवत दादा असतील, आमचे बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आणि हे कीर्तन झाल्यावर बी जर कीर्तन पाहायची जर इच्छा झाली तर सगळी रेकॉर्डिंगची व्यवस्था आमचेच मोठे बंधू ब्रह्मांड नाईक यूट्यूब चॅनलचे सर्व गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सहकारी दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. जय मुक्ताई चॅनलचे आपले जनार्दन दादा असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत.
हा पवन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळीच गुणीजन मंडळी. पहिली गोष्ट द्यावी तेवढे धन्यवाद तुम्हाला जास्त. 8 वाजता काय लागते मंजू? काय लागते 8 वाजता? मंजू लागते ना. नंतर जोडली गाठ. नंतर तुझ्यासाठी तुझ्या संग. हां एवढ्या सगळ्या मालिका सोडून आल्या म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी. हां तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा सगळीच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणी वंदन. आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरु युवाचार्य संतोषजी महाराज आढावणे बाबा बाबांच्या चरणारविंदांना नमस्कार करून कीर्तन रूपी सेवेला आरंभ. विठाला विठाला आपुली आई हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. तुकोबरायांचे एक वैशिष्ट्य आहे. पोरं जर चांगली जन्माला आली तुकोबराय धन्यता त्यांच्या आई वडिलांना देतात. धन्य माता पिता तयाची. पोरं जर वाईट जन्माला आली तर तुकोबराय दोष सुद्धा त्यांच्या आई वडिलांना देतात. माय बाप वेळा न साधेली. काय माय बाप वेळा न साधेली. चांगली जन्माला आला तरी धन्यता कोणाला देतात? आई वडिलांना. वाईट कौदर जरी जन्माला आले तरी दोष कोणाला देतात? आई वडिलांना देतात. मग सांगितलं की बाबा जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे अशा लेकरांचे आई वडील धन्य आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गल्लीतल्या लोकांना आनंद वाटावा याच्यात काही नवल नाही. तोंडावर सगळे चांगले म्हणते. तोंडावर सगळे चांगले म्हणते. मागे गेल्यावर सगळे काड्या करते. गल्लीतल्या लोकांना हेवा वाटावा गावकऱ्याला हेवा वाटावा याच्यात काहीच नवल नाही. पण अशा लेकरांचा हेवा कोणाला वाटतो? आश्चर्य कोणाला वाटतं? तर देवाला वाटतं. साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याला त्यांचा हेवा वाटत असतो. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्यांच्या मुखामध्ये सतत गीतेचे श्लोक आहेत भागवताचं चिंतन आहे. मग अशा लेकरांची तुकोबराय शेवटी सांगतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा लेकरांची जर मला सेवा करायला भेटली तर माझं दैव उदयाला आलं असं मी म्हणेल. उजळले भाग्य आता तेव्हा माझं भाग्य काय होईल? उजळ. मग अशा लेकरांची सेवा मला करायला भेटली पाहिजे अशी तुकोबराय इच्छा व्यक्त करतात. मग हिताच्या ठिकाणी जागा कोण आहे? हित कशाला म्हणायचं? संध्याकाळ झाली गाडी किक मारली जवळचा दारूचा अड्डा गाठला त्याचं बी हित आहे ना. त्याचं काम करतं ना ते रोजचं. त्याला कशाला वाईट म्हणायचं? पण नाही. काय सांगितलं? सात्विक मुलं आहे जे सात्विक मुलं आहे सात्विक मुली त्यांचा आदर्श घ्यायचा. आणि आजकाल आपण पाहतो आदर्श याचा त्याचा घेता येतो का? नाही. पण तुकोबराय तेच सांगतात की बाबा त्या लेकरांचा हेवा संतांना वाटतो मला वाटतो पांडुरंगाला वाटतो. मग हे संत कोण बाबा? मग संत माणसं सारखे का? संत नव्हती जगा माणसाच्या सारी. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. 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 हॅलो. संत नव्हती जगा माणसासारखी. ते दिसायला जरी माणसासारखे असले परंतु कृती त्यांचं जे आचरण आहे ते सगळ्यापेक्षा वेगळे. संत होणं साधं नाही बाबा. संत होणं साधं आहे का? खूप मोठा त्याग आयुष्यामध्ये असावा लागतो. खूप मोठं समर्पण जीवनामध्ये असावं लागतं तेव्हा संत होता येतात. दया क्षमा शांती किंवा संत तोची जागना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी. ज्याच्या अंतकरणामध्ये
दया आहे, जो दयेचा सागर आहे, क्षमेचा सागर आहे, शांततेचा सागर आहे, त्यांना संत म्हणावं. उठलं सुटलं कोणी बी संत होईल का? भगवे कपडे घातले ना आलं बरं मी संत, मला संत म्हणा जमन का? नाही. अशांना साधू नाही म्हणायचं, हे साधू नाही. माऊली ज्ञानोबरांची एक ओवी आहे की माणसाने फक्त भगवे कपडे घातले, संन्याशी झाला म्हणजे लग्न नाही केलं, पोरं बाळ नाही केले, मग तो संन्याशी झाला असं का नाही. ज्ञानोबरांची ओवी आहे, मी माझी आठवण विसरली जायचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाणं निरंतर. ज्याच्या अंतकरणातून मी आणि माझं नष्ट झालं तो खरा संन्याशी, तो खरा संन्याशी. मग संन्याशी कोणी होऊ शकतं का? नाही. बाहेर बाबा आले ते नाही आहेत का? ते बाबा काशीहून आला माय, इकडं त्र्यंबकेश्वरला चालला माय, मडीहून आला माय, इकडं तर द्रोणागिरीला चालला माय. मग याच्यासाठी बाबा काहीतरी वाडा बाबा म्हणते ना. हां, त्यासाठी सांगितलं की बाबा संत ओळखता आले पाहिजे. आजकालच्या जगात संत ओळखणे फार कठीण झाले, संत ओळखताच येत नाही. संत कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं की ज्याचं कुठे बँकेमध्ये खातं नाही, ज्याच्या घरावर कोणतं छत नाही, काय ज्याचं बँकेमध्ये खातं नाही, ज्याच्या घरावर छत नाही, ज्याचं मागे पुढे कोणीच नाही, काय ज्याचं मागे पुढे कोणीच नाही, त्यांना संत म्हणावं. मागे पुढे कोण? त्याचे संत, त्याचे संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. संत, त्याचे संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. त्याचे संत, त्याचे संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. ज्यांचं हेत साक्षात पांडुरंग परमात्मा आहे ते संत म्हणायचं. कोण? ते संत. मग कोणीही उठावून संत म्हणावं हे जमल का? नाही. त्यासाठी माणसाचा अधिकार लागतो, माणसाच्या जीवनामध्ये तेवढं त्याग लागतं, माणसाच्या जीवनामध्ये तेवढं समर्पण लागतं. तुकोबरा तेच सांगतात की आपुले हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. कोणाचे आई वडील धन्य धन्य आहेत? जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्य म्हटलंय. मग आजकाल मुलं एवढे विचित्र आहे, आजकाल 100त 1 चांगलं निघतं, 100त 1 सात्विक निघतं. बाकीच्या एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्याच नंतर ते पोरगं आलं बारीक, ते पोरगं मला म्हणायला लागलं की ताई मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणे. विचार म्हणलं बाबा. कशा कशाचा अभ्यास झाला? म्हणलं अभ्यास सगळ्याचा होईल तसा, अभ्यास तसा होत नसतो पण बऱ्यापैकी होईल. म्हणलं विचार. म्हणलं काय? मला सांगा म्हणे ताई की अशी कोणती वस्तू आहे की ती एकदा पुढे गेली की माग परत माग येतच नाही. आता असं हाय कोणती गोष्ट? म्हणलं बाबा. मला तिथं आश्चर्य झालं. मी म्हणलं अशी हाय कोणती गोष्ट? म्हणले आता हारले बा मला काही प्रश्नाचं उत्तर, पुरे शास्त्र पुराण वाचले, म्हणलं अशा प्रश्न कुठं विचारलाच नाही, त्याचं उत्तर काय सांगू? ते म्हणलं सांगू का म्हणे ताई? हा, काय द्या सण म्हणे. म्हणलं तुझे म्हणशील ती द्यानच पडेल ना, आता मी हारले ना, मी हारले, तुझे म्हणलं ते द्यावंच लागेल. म्हणते ताई मला 100 रुपये द्या. म्हणलं ठीक आहे तुला 100 रुपये देते. खिशातून 100 रुपये काढले तर दिले. नंतर म्हणलं सांग म्हणलं याचं उत्तर काय? ते म्हणलं याचं उत्तर डेअरी. एकदा वाढली की आताच जात नाही म्हणे, एकदा वाढली की कमीच होत नाही. दुसरा प्रश्न विचारतो म्हणे ताई. म्हणलं विचार. असं काय म्हणे की जे ओढल्यानं कमी होतं? ओढल्यानं कमी होतं? वायर आहे म्हणलं, वायर ओढल्यानं लांबत जातो. दोरखंड आहे त्या दोऱ्याला, त्या दोरीला ओढलं की ती लांबत जाते. अशी कोणतीच गोष्ट नाही की ओढल्यावर कमी होती.
हारल्या म्हणताय म्हणलं हारले म्हणलं हो दुसऱ्या बी प्रश्नाला. मी सांगतो म्हणे काय आहे बिडी म्हणे किती वळली ती जेवढी वळली तेवढी कमी होती म्हणे. एवढे प्रश्न पाहिले म्हणलं भाऊ एवढे शास्त्र पुराण वाचले पण असे प्रश्न काही कुठं. मग असे लेकरं हुशार आहे. मग अशा लेकरं जन्माला घालण्यापेक्षा तुकोबरा सांगतात की गांधारीच्या पोटी 100 पुत्र जन्माला आले होते पण एकही चांगला. आणि कुंतीच्या माद्रीच्या पोटी 5च जन्माला आले पण कसे झाले. आजही त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाचे 7 जन्माचे जेवढे काही पातक आहे तेवढ्या पातकापासून माणसाला मुक्ती भेटते असं त्यांचं वागणं होतं. म्हणून 100 मुलं जन्माला घालण्या एकच पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा की मुलगा असा द्यायचा आमच्या पदरामध्ये की त्याचा तिन्ही लोकांमध्ये. हा छत्रपती शिवराय झाले, महात्मा फुले झाले, शाहू झाले, आंबेडकर झाले अशासारखे पुत्र दे ना आम्हाला. आपले पुत्र तसे आहे का. सकाळ उठली की पहिल्या काळात असं होतं बाबा एखादं लेकरू जर रडायला लागलं तर आई म्हणत होती बरं गप्पच बरं, भोकडवा आला बरं गप्पच बरं, वाघ आला बरं गप्पच बरं, सिंह आला बरं. त्याला लेकरे काय होत होते बेत होते. झोपी घालायचं असेल तर आई सुंदर अशी अंगाई गात होती आणि तेव्हा ते लेकरू झोपी जात होतं. आता लेकरू रडायला लागलं म्हणते पिंट्या रडू नको बाळा मोबाईल घे, रडू नको मोबाईल घे. मोबाईल दिला की ते बी चुपचाप बसतं ना. जिथं आपण संस्कारच चांगले पेरत नाही, जिथं बीजच शुद्ध नाही तिथं झाड चांगलं येईल याची अपेक्षा कुठून करायची. पहिल्या जुन्या म्हातारे एवढ्या भारी होत्या, एवढ्या हुशार होत्या. किती जरी लेकरू बांड असलं लेकरू जर उन्हात खेळायला पिंट्या इकडे ये म्हणलं उभा चिरीन तो बाप जर मध्ये आला का बापा बी सोडणार नाही. एकाच आवाजात लेकरं चुपचाप बसत होती. एकाच आवाजात दुसरं द्यायचं बी काम पडत नव्हतं. चापटीत खाली पाणी दुसरी लागू बी देणार नाही, दुसरीचं कामच पडत नव्हतं. ना आता पिंट्या गप्पच बरं पप्पा सांगन बरं. ते म्हणतात थांब ना पप्पा आले तेव्हा सांगशील ना, आता कसं काय सांगशील. पप्पा आले पप्पा कसं काय येणार नाही रे आज घरी. मी पप्पाची गाडी पंक्चर केली म्हणे पप्पा कसं काय घरी येईन. पक्कही केलं तर मला कसं काय मारेन म्हणे पप्पा. असे लेकरं पाहिजे का नाही. जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत असे लेकरं जन्माला घातले तर त्यामध्ये धन्यता आई वडिलांना देत असतात. विश्वमाऊली ज्ञानोबा झाले, जगद्गुरु तुकोबरा झाले, शांती ब्रह्मनाथ बाबा झाले, सदुंबरे निवासी समताजी बाबा झाले. सगळे हे लेकरं कसे यांचं तिन्ही लोकांमध्ये झेंडा आहे. जिकडं तिकडं नावाची कीर्ती आहे. आज तुकोबराचं साधं नाव जरी घेतलं तरी यमाला थरकाप सुटतो. तुकाराम नाम घेता का बेयम, नाम घेता का बेयम, नाम घेता का बेयम. तुकाराम नाम घेता का पेयम. तुकोबराय सांगतात तुकोबरायचं जीवन चरित्र असं आहे. सकल संतांचं जर आपण पाहिलं, आता विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा झाला. वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. काय सामर्थ्य होतं. ज्या ठिकाणी संतांची संगत किती महत्वाची आहे. एका भिंतीने माझ्या ज्ञानोबरायांची संगत करावी त्या भिंतीचं मंदिर व्हावं. एका रेड्याने माझ्या ज्ञानोबरायांची संगत करावी त्या रेड्याची समाधी व्हावी. एका कुत्र्याने माझ्या छत्रपतींची संगत करावी त्या कुत्र्याचं सुद्धा समाधी व्हावी. एवढी ताकद संतांमध्ये. संत साधे सुद्धा आहे का नाही. हा सामान्य महिमा संताचा, हा सामान्य
महिमा संताचा महिमा संताचा सामान्य महिमा संताचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी लोहे हा सामान्य महिमा संतांचा नामदेवा हाती दूध प्याला. सांगितलं की बाबा संत हे साधारण नाहीये, संत साधारण नाहीये. एका जड जीवाचा उद्धार करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते संतांमध्ये. या संतांच्या संगतीमध्ये आम्हाला यावं, कारण संत चरणाराजा लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. एकदा का संतांची संगत आम्हाला लाभली तर आमच्या अंतकरणामध्ये जी वासना भरून राहिली ती वासना काय होईल, जळून जाईल. एकदा का ती वासना जळाली तर मग रामनामे, मग आम्हाला परमात्म्याबद्दल आवड निर्माण होईल. मग आम्हाला काय होईल, भगवंताच्या नामाची आवड निर्माण होईल. आता मला सांगा, देवाचं नाव कडू आहे का गोड आहे? काय कसं आहे, आम्ही घेऊनच नाही पाहिलं म्हणा, आम्हाला चौकस काय करणार त्याची, है ना? घेऊनच नाही पाहिलं म्हणा, आम्हाला चौकस काय करणार. देवाचं नाव गोड आहे पण आपण ते घेत नाही. कारण काय, आपले हे संसाराचा जो धूर आहे तो संसाराचा धूर तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये भरून राहिला. संसाराच्या धुरानं तुमचे आमचे डोळे भरून राहिले, त्याच्यामुळं देवाचं नाव आम्हाला दिसत नाही. आम्हाला देव सुद्धा दिसत, हा आम्हाला दिसतो म्हणे फक्त कधी, रविवार आला खंडोबा, सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आली की. मला सांगा, इतके सगळे देव जर आपण घेतले, आपुला तो एक देव करून घ्यावा, एकच देव करायला सांगितला. शेतामध्ये जर विहीर खोदायची असेल, काय शेतामध्ये जर विहीर खोदायची असेल आणि तुम्ही जर एखादा विळा घेतला, खुरपा घेतला, पुऱ्या वावरात खड्डे 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 खंदत राहिले, मला सांगा किती प्रयत्न केल्यास नंतर पाणी लागणार आहे? लागन का? नाही लागणार ना. आणि एकाच ठिकाणी JCB आणा, ते किरण आणा, काय काय ते विहीर खोदायचे जे साहित्य असतं, आपण जर सातत्याने एकाच ठिकाणी खोदत राहिलो तर पाणी लागल्याशिवाय राहणार आहे का? 100% पाणी लागणार आहे. मग त्याच पद्धतीने सांगितलं, एवढे आपण जेवढे देव करू का, मग ते घर का ना घाट का, इकडं बसत नाही इकडं बसत नाही, धड लाडक्या बहिणी तर बसत नाही आणि 5-7च्या एसटी फुकटामध्ये बसत नाही, मधातच लटकतो. झालं ना आता तसं, एसटी फुकट साठी वय वाढून घेतले, तिकडं हुकलं. आता ती एसटी फुकट झाली, लाडकी बहीण कटली, वय जास्त चालत नाही त्याला, दोन्ही याच्यातून हुकतं, मधात लटकतं. त्यासाठी सांगितलं की एकाच देवाचं सातत्याने भजन करावं, एकाच देवाचं सातत्यानं काय नामचिंतन करावं. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला देव करून आपुला तो एक देव करून घ्यावा. एकच देव करायला सांगितलं. एका देवाचं सातत्यानं जर तुम्ही चिंतन करत राहिला तर काय होईल, देव तुम्हाला पावणार आहे. पण आम्ही तसं नाही. आमचं देव हा कसा झाला, मतलबाचा झाला. कसा झाला, मतलबाचा. देव पावन या हिशोबाने आम्ही जातच नाही. देव पावणार कसा आहे,
आपली एक चित्ताने आपण स्थिर राहत नाही ना. घरून पूजेला निघलो की पहिलं सामान असतात आदलं काढतो. हळद कुकू अगरबत्त्या प्रसाद जे काय लागत असून ते ताटी एकाकडे राहतं आणि दुसरीकडे यादी काढतो. आज देवाला काय काय मागायचं. हा देवा मग परस लग्न होऊ दे, देवा पोरीस लग्न होऊ दे, चांगला जावाई भेटू दे, देवा मला यंदा चांगल्या मिरच्या भेटू होऊ दे, मिरच्या चांगला भाव राहू दे, देवान त्याला मिरच्याला चांगला भाव कापूस. आपण काय आपल्या इच्छा वाढल्या अपेक्षा वाढल्या त्याच्यामुळे आपल्याला समाधान शोधता येत नाही. पण जीवनामध्ये समाधान शोधता आलं पाहिजे, सुख शोधता आलं पाहिजे, समाधान शोधता आलं पाहिजे. समाधान कशामध्ये? आपल्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखं कोणतंही सोनं श्रेष्ठ नाही, अंगणातल्या तुळशीसारखं कोणतंही झाड पवित्र नाही. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसऱ्या कशाने समाधान भेटन अशी एखादी गोष्ट सुद्धा नाही. मग समाधान कशात भेटतं आपल्याला? तर ते परमात्म्याच्या नामामध्ये भेटतं. पण आपण तसं नाही. आपण तसं करतो का? यादी करत जातो ना. आजकाल असं झालं. कशाचा भाव कशात आला जास्त? कशाला भाव आला जास्त? कशाला आला? हा सोन्याला काहीच नाही बाबा. 4-4 लाख किमती झाल्या तुमच्याकडे. हा पहिले एजंट होते, प्रोडक्टला एजंट होते, दुकानात एजंट होते. कशात? भाजीपाल्याचा, एखाद्या वस्तूचा, कोणत्याही वस्तूचे एजंट होते. आता एजंट कशात झाले? नवऱ्याचे एजंट झाले. नवऱ्या पोरी है ना. हा पोरीचे एजंट झाले. 4 लाख रुपये द्या. मला वाटतं आता किंमत वाढली काय, 4.5 लाख झाली. म्हणजे हा जवळून अनुभवलं. जवळून म्हणजे आमच्याकडे खूप प्रमाणात ते आता काय झालं. हा पोरीच भेटत नाही. एवढा भाव आला त्याच्यासारखा भाव कशाला? हा सोन्याला बिन नाही तेवढा भाव. एजंट कशाचे झाले? पोरीचे एजंट झाले. मग आजकाल काय झालं? किती आपण पाहायला गेलो पोरी भेटत नाही. बरं भेटले इकून तिकून तर त्या नांदत नाही. बरं नांदल्या इकून तिकून तर तुमचे वांदेचे शेवटी. किती केलं तर काय वांदेचे तुम्हाला वागवते का? पण त्याच्यासाठी सांगितलं की बाबा मुलं जर चांगले घडवायचे असेल त्यासाठी आधी आपल्याला बीज चांगलं रोवावं लागेल. आपल्याला बीज चांगलं रोवावं लागेल. तेव्हा काय होईल? एखादं झाड चांगलं. पण आजकाल परिस्थिती अशी निर्माण झाली की आजकाल बीजच शुद्ध नाही. काय झालं? बीजच शुद्ध नाही. त्या सरकीच्या पुड्यासोबत एक पुडा भेटत असतो बा, ते बंधाऱ्याने फेकतो आपण. काय म्हणते त्याला? काय म्हणते? आडव नाही उगत का ते? हा त्या पद्धतीनं काय झालं? आपलं वागणं झालं. त्या पद्धतीनं आपण सरकीचे ओरिजिनल पुढे बाजूलाच राहू राहिले आणि त्या आडव उगणारे पुढे आपण पेरू राहिलो. मला सांगा किती प्रयत्न केल्याच्या नंतर चांगलं उत्पन्न येणार आहे? किती प्रयत्न केल्याच्या नंतर चांगलं उत्पन्न होणार आहे का? नाही. मग त्यासाठी सांगितलं की बाबा तुकोबाला धन्यता द्यायचं ना त्याआधी मुलं चांगले घडवा. अभंगाचं प्रथम चरण. तो समजत नाही का चांगलं प्रमाणाला टाळ्या वाजवून पडत्या? समजतं ना?
एकदा भाकरी खाल्ल्यासारख्या टाळ्या वाजवा ना. वा. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे, की बाबा जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तुकोबराय त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात की ते आई वडील धन्य आहे. काय ते आई वडील धन्य. मग त्यासाठी सांगितलं की बाबा पहिले आपल्याला काय करावं लागेल तर पेरणी शुद्ध करावी लागेल, तेव्हा झाडं व्यवस्थित उगवतील आणि फळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीन. त्याला चांगलं गोड गोमट फळ लागेल. पण दोष कोणा ते मुलं जर वाईट जन्माला आले दोष आपला, ते चांगले जन्माला आले तर दोष आई वडिला. ते त्यासाठी सांगितलं बाबा काय करायचं आयुष्यात जर पुढे जायचं असेल सक्सेस व्हायचं असेल त्यासाठी काय करायचं. आपल्याकडे चॉबी राहते कोणती संस्काराची चॉबी. मग ती संस्काराची चॉबी जोपर्यंत आपण फिरवत नाही तोपर्यंत गाडी सुरू होत. हां पण ती गाडी सुरू करायची असेल तर आपल्याला पहिले योग्य ते संस्कार मुलावर टाकावे लागतील. तुकोबराय सांगतात कन्या तरी ऐशी देई जैसे मीरा मुक्ताबाईन पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आमच्या पोटी अशी संतान दे बाबा की ज्यांच्यामुळं आमचं काय होईल कल्याण होईल, ज्यांच्यामुळं आमची आम्हाला मान झुकावी लागणार नाही, ज्यांच्यामुळं आम्ही ताठ मानेनं फिरू अशी लेकरं आमच्या पोटी जन्माला घाल, अशी लेकरं आमच्या पोटी जन्माला घाल. तेव्हाच आमचा जन्म सार्थकी लागला असं काय आम्ही ग्राह्य धरू आम्ही समजू. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाचा हरिक वाटे देवा. कोणाला आनंद होतो साक्षात पांडुरंगाला साक्षात भगवंताला आनंद होतो. चांगले लेकरं जन्माला आले तेव्हा आनंद कोणाला होतो तर तो पांडुरंगाला आनंद होतो, देवाला आनंद होतो. मग आपल्यासारख्या सामान्य लोकांना आनंद व्हावा यात काही नवल नाही. देवाला आनंद झाला पाहिजे असे लेकरं आपल्या पोटी जन्माला आले पाहिजे. त्यासाठी संस्कार करणं गरजेचं आहे. काय संस्कार करणं गरजेचं आहे. पण आजकाल या कलियुगामध्ये पहिली गोष्ट संत भेटणं, साधू ओळखणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगले मुलं जन्माला नाही. हे क्वचित ठिकाणी घडतं. फक्त काय क्वचित ठिकाणी घडतं. नाथरायाचा नामदेवरायाचा शकुन एवढा सुंदर आहे. त्यामध्ये सांगितलंय की किती विचित्र कलियुग आहे, किती विचित्र कलियुग आहे की बाबा या ठिकाणी बायका आपल्या नवऱ्यांना टाकून देतील. कलियुगा माझी एक अद्भुत होईल 5 वर्षाची कन्या भरतार मागेल 7 वर्षाची कन्या गर्भिणी राहील. 5 वर्षाची कन्या म्हणेल की बाबा लग्न करून द्या, 7 वर्षाची कन्या गर्भवती राहील. एवढं विचित्र कलियुग आहे. या ठिकाणी बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल, दोघांचा विवाह लागेल, बहिणीचा आणि भावाचा विवाह लागेल. किती विचित्र गोष्ट आहे, किती विचित्र गोष्ट आहे ना. हा ज्या ठिकाणी रक्ताचे नाते त्या ठिकाणी असं आणि हाच शकुन आज खरा होतोय. कितीतरी ठिकाणी आपण पाहायला गेलो, कितीतरी ठिकाणी हा शकुन आपल्याला खरा होताना दिसतोय. हे मी सांगते का, मी सांगितलं का असं नाही. पुत्र तो होईल पित्याचा वैरी भरतार सोडून घरोघरी फिरतील नारी. मुलगाच बापाचा वैरी होईल आणि आपल्या नवऱ्याला टाकून बायका करार करतील की पाय लग्न करते त्यासोबत फक्त 15 वर्ष संसार करीन, 15 वर्षानंतर गाडी बदलीन. होतं ना असं, किती ठिकाणी असं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून हे कलियुग एवढं, या कलियुगामध्ये एवढं विचित्र कलियुग आहे, त्यामध्ये जगणं असह्य झालं. नामदेवराय सांगतात निर्गुण निराकार दादा माहोर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहोर माझं गाव. शकुन 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 सांगा बया आले शकुन सांगा बया शकुन 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 सांगा बया
वा रेंज आली समजा चांगली आहे ना. सांगितलं की बाबा या कलियुगामध्ये एवढं विचित्र, आणि त्या कलियुगामध्ये जर मला जर वावरायचं असेल मग एवढी वाईट स्थिती आपल्यावरती येणार आहे. हे तर फक्त हत्तीचं तोंड आहे, अजून शपूट बाकी आहे. हे फक्त सुरुवात आहे कलियुगाची. कलियुगाच्या तोंडाशी आम्ही जन्माला आलोय. कलियुगाच्या तोंडाशी जर आपल्याला एवढं विचित्र पाहायला भेटतं, अजून तर किती काळ जायचा ना, अजून एवढा काळ जायचा. त्याच्यात काय होईल सांगता येईल का? नाही. मग अन्न शुद्ध नाही. आजकाल आपली मती भ्रष्ट व्हायचं कारण अन्न शुद्ध नाही. फक्त रविवार सोडला, मंगळवार सोडला, बुधवार सोडला, शुक्रवार सोडला, हा मगच आम्हाला भाकरी ध्यान येते. नाही तर हायच फाट्यावर काळ्या बनीतलं हाय ना. रविवार आला बाई म्हणते भाऊ कस तरी भाऊ आलं रे, आणि हातापायर गळती आली रे, घेऊन तरी ये बापा, आणि मी सौदा वाटून ठेवते आण तू म्हणते का अशा. मग अन्न सात्विक राहिलं नाही. एका ठिकाणी आम्ही जेवायला गेलो, कीर्तनाला गेले, आणि कीर्तनाला गेल्यास नंतर जेवण वगैरे झाले. नंतर सुंदर असं स्वयंपाक होता, जसं आज जेवण होतं तसं जेवण बनवलं होतं. सुंदर जेवण बनवलं. आणि मग नंतर ते बाबा माझ्याकडे आले, इटले नाही तिकडे, ते बाबा माझ्याकडे आले. मला म्हणायला लागले ताई जेवण चांगलं झालं होतं का? म्हणलं वा जेवण एक नंबर झालं होतं. म्हणलं घरी हेच खाता का? म्हणे. म्हणलं नाही गाजरे गावातच पाला खातो म्हणलं आम्ही घरी. लोक काय म्हणाल काय बोलल याचा अंदाज. मग त्याच्यासाठी सांगितलं की बाबा अन्न शुद्ध नाही. काय शुद्ध नाही? अन्न शुद्ध नाही. त्याच्यामुळे आपली मती भ्रष्ट होते. मी सांगेन की जर जसं अन्न खाल्लं तशी माणसाची बुद्धी होत आहे. भीष्माचार्याची कथा माहिती आहे का तुम्हाला? भीष्म पितामह. काय झालं होतं, ज्या वेळेस भीष्माचार्य मरणशय्येवरती पडले होते त्याच वेळेस तिकडून द्रौपदी पाची पांडवासोबत आली, आणि पाची पांडवा सांगायला लागले, भीष्मांना विचारायला लागले की बाबा काय चालू आहे, कशी आहे तब्येत वगैरे. घायाळ अवस्थेमध्ये ते पितामह भीष्म सांगतात, धर्माच्या गोष्टी करायला लागले की बाबा माणसानं कसं वागावं, स्त्रीनं कसं वागावं, धर्म म्हणजे काय, धर्म कशाला म्हणतात, धर्माचं पालन कशा प्रकारे करावं, अशा गोष्टी सांगत असताना तेवढ्या द्रौपदी खळकन गालात हसली. द्रौपदी गालात हसली, आणि द्रौपदी गालात हसली तेवढ्यात भीष्मांनी पाहिलं. भीष्म म्हणायला लागले की द्रौपदी तो हसली, काय झालं हसायला? द्रौपदी सांगायला लागली सहज हसले म्हणे. शिलवान कुळातली मुलगी आहे तू, शिलवान कुळातली स्त्री आहे तू, तू अशी हसणार नाही, काहीतरी कारण असेल. द्रौपदी सांगायला लागले काहीच कारण नाही, सहज हसले. सहज हसणार नाही तू, काहीतरी कारण असेल. काय कारण असेल? त्यावेळेस द्रौपदी हसली, सांगायला लागली ज्या वेळेस भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण झालं होतं त्या ठिकाणी उच्च आसनावरती तुम्ही बसले होता, उच्च सिंहासनावरती तुम्ही बसले होता, माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही. त्यावेळेस तुम्हाला धर्म सुचला नाही का? त्यावेळेस तुम्हाला धर्माच्या गोष्टी करता आल्या नाही का? मग आता काय झालं तुम्हाला? आता एवढा धर्म कुठून उकळा मारायला लागला? त्यावेळेस भीष्मांनी जे वाक्य सांगितलं ते खूप गोड वाक्य होतं. भीष्मांनी सांगितलं की त्यावेळेस जे मी बोललो होतो, त्यावेळेस जे मी वागलो होतो त्याच्या मागे एक कारण होतं की मी कौरवांकडे राहत होतो, दुर्योधनाच्या घरचं अन्न खात होतो, ते अन्न खाल्ल्याच्यामुळे माझी मती भ्रष्ट झाली होती. आणि आजकाल काय झालं, अर्जुनांच्या बाणांनी माझं जे दूषित रक्त होतं ते दूषित रक्त बाहेर आलं आणि शुद्ध रक्त त्या ठिकाणी उत्पन्न झालं. माझ्या शरीरामध्ये शुद्ध रक्त आलं, त्यामुळे मी धर्माच्या गप्पा. सांगायचं तात्पर्य अन्न शुद्ध असलं की माणसाची बुद्धी कशी असते? बुद्धी शुद्ध असते. मग ज्या बोकडाचा आपण मांस खातो 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये तो बोकड आपल्या आईवरती वाईट नजरे, आपल्या आईकडे वाईट नजरेने पाहतो, आणि त्या बोकडाचं मांस खाल्ल्याच्या नंतर मला सांगा बलात्काराचं कारण काय? आजकाल जे बलात्काराचं प्रमाण वाढलं, आजकाल जे नराधमांचं प्रमाण वाढलं, कारण काय? अन्न शुद्ध नाही. त्यासाठी सांगितलं की अन्न शुद्ध असावं. काय खावं काय न खावं यातला आपल्याला फरक कळला पाहिजे. काय खावं काय न खावं यातला आपल्याला फरक कळला पाहिजे. ज्यावेळेस आपल्या मुलांची ज्यावेळेस 5वी असते
मुलं जन्माला आले की त्यांचा 5वा दिवस असतो का? 25 म्हणतात तुमच्याकडे. हा, त्या 5वीला आपण पाहतो त्याच दिवशी जर मुलाच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली, मला सांगा तुमचा मुलगा वाईट वळणाला जाणार आहे का? पण तुम्ही म्हणतात ताई काय करा, त्याच्याशिवाय होतच नाही, डॉक्टरनं सांगितलं की तुम्हाला महिनाभर खावंच लागतं, महिनाभर जर तुम्ही खाल्लं नाही ना तुमचं काही खरं नाही, महिनाभर तुम्ही खाल्लं नाही की तुमचं काही खरं नाही. मग त्याच्याकरता आम्हाला खावं वाटतं, मग म्या नाही खाल्लं का मग आमचा बाबी खात नाही, आणि त्यानं नाही खाल्लं का मग त्याची अवस्था विचित्र होती. मुलांना आपणच जिथं आपणच चुकतो तिथं मुलांकडून कोणती अपेक्षा करायची की ते चांगले निघतील. त्यासाठी तुकोबराय सांगतात की मुलांना चांगले संस्कार द्या. मग हेच मुलं काय होतात, कुळी कन्या पुत्र, हेच मुलं पुढे काय सात्विक जर जन्माला आले, यांचा हरिक कोणाला वाटतो? अभंगाचं 2रं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्यांचा आनंद कोणाला होत असतो? तर देवाला होत असतो. त्यामुळे सात्विक मुलं जन्माला यावे यासाठी आपले प्रयत्न पाहिजे, आपले तेवढे प्रयत्न पाहिजे. जेवढे आपण संस्कार मुलांवरती पेरू तेवढे मुलं काय होतील? चांगले जन्माला येतील. मी पहिलंच सांगितलं, विश्वमाऊली ज्ञानोबराय घडले, भक्त प्रल्हाद घडले. राक्षस कुळामध्ये जर भक्त घडत असेल त्यामागे संस्काराशिवाय कोणीच घडत नसतं. मग आपण म्हणतो हिरण्यकश्यप राक्षस होता, मग त्याच्या पोटी देव कस काय जन्माला आला? त्यानं कोणते संस्कार केले? हिरण्यकश्यपाचं जाऊ द्या, पण जी कयाधू माता होत्या त्या अखंड भगवंताचं नामचिंतन करत होत्या. भक्त प्रल्हादजींची जी आई होती ती नेहमी भगवंताचं नामस्मरण करत होती, आणि तिच्या संस्कारामुळे पुढे काय झालं? भक्त प्रल्हाद जन्माला आले. मग हेच सांगितलं बाबा की संतांना जर घडवायचं असेल, संतांची भेट जर आपल्याला करायची असेल, त्यासाठी पहिले आपल्याला संत ओळखता आले पाहिजे, संतांकडे जाता आलं पाहिजे. संतांकडे गेलो तेव्हाच आपण कुठे जाऊ? देवाकडे ऑटोमॅटिक पोहोचू. एखादा जर लईनीचा खांबा असला, माहिती तुम्हाला लईनीच खांबा माहिती? हा, त्या लईनीच्या खांब्याला जर एखादं चिटकलं, तसं चिटकू नाही. जर चिटकलं लईनीच्या खांब्याला एखादा चिटकलं ना, आपल्याला जर तिथं जायचं असेल ना, डबल त्या खांब्याला जर चिटकायचं असेल, आपल्याला डायरेक्ट त्या खांबा धरास काम आहे का? खांब्याला हात धरास का लावे का? नाही. जे माणूस त्या खांब्याला चिटकलं का, त्या माणसाला आपण हात जरी लावला तरी ऑटोमॅटिक आपण कुठे चिटकू? लईनीच्या खांबाला चिटकू. त्याच पद्धतीनं भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट संता
वा. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. की बाबा परमात्म्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल त्यासाठी आपल्याला कोणाकडे जावं लागेल? संतांकडे जावं लागेल. पण भानगड अशी झाली की संतांकडे जात असताना आपण जे गुंतत चाललो ते कशात गुंतत चाललो? माया जाळामध्ये गुंतत चाललो. हे माया जाळ एकदा सुटलं पाहिजे. माया जाळातून आपली सुटका झाली पाहिजे. मग संसारामध्ये आपण गुंतत चाललो. बायकोमये, पोरमये, नातूमये, पंतुमये. एखाद्याला म्हणा की बाबा चालन वारीत, बाबा चालन वारीत. ते म्हणतं घ्या पण महाराज आलो असतो पण काय करा माझ्याशिवाय नातू जेवणच करत नाही. तुम्हाला काय सांगा, आम्ही वारीत आलो असतो पण घरी ना माझ्याशिवाय म्हसाड दूधच देत नाही. आपण कशात गुंतलो? संसारामध्ये गुंतलो. संसारामध्ये गुंतल्याच्यामुळं आपल्याला काय होतं? देव आठवत नाही. मग तेच सांगितलं, ह्या मनाला सांगितलं की या माया जाळामध्ये गुंतू नको. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. काळा आला जवळी ग्रासावया. काळा आला जवळी ग्रासावया. ग्रासावया नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया. हे मनाला सांगितलं माया जाळामध्ये गुंतू नको. किती जरी केलं. आता मग आमच्या तिथे एका माणसाची वास्तुशांती झाली. घराची वास्तुशांती झाली. ते म्हणे ताई आमचं घर पाहायला चला. गेलो घर पाहायला. गेल्यानंतर सगळं घर पाहिलं. तिथं सोप्यावर येऊन बसलो. नंतर ते म्हणलं की ताई सगळं पाहिलं म्हणे पण तुम्ही आमची काही बाथरूम पाहिली नाही. बाथरूम काही पाहायची गंमत एक म्हणलं. ती काही पाहायची वस्तू आहे का ती बाथरूम? नाही म्हणे ताई तुम्ही एकदा चालाच म्हणे. गेलो त्याच्या बाथरूम मध्ये. बाथरूम जवळ गेल्याच्या नंतर त्यानं सांगितलं की ताई या बाथरूमची किंमत 28 लाख रुपये. किती? 28 लाख रुपये. याला जी फरची लावली ना ती फरची साध्या सुध्यातून आणली नाही. ती फरची दिल्लीहून आणली. याच्यात जे नळ बसवले ना ते नळ मुंबईहून आणली. याच्यात जे भांड बसवलं ना ते भांड साधं सुद्धा ते अमेरिकेतून आलं. काय भांड अमेरिकेतून आलं. म्हणलं एवढा खर्च केला. म्हणलं बाबा मी त्याला एकच सांगितलं 28 लाखाचं नाही तर त्याच्या डबल जरी बांधला असतं 50चं बांधलं असतं 50चं बांधलं असतं 100 किती जरी बांधलं असतं तरी शेवटची आंघोळ वा घराच्या बाहेर. किती घरं बांधा किती कमवून ठेवा शेवटी जाणं कुठे? स्मशानभूमी. शेवट कुठे आपला? स्मशानात. स्मशानाशिवाय आणि आजकाल एकच सत्य जागा आहे. एकाच ठिकाणी सत्य चालतं ते फक्त मरण. काय? तिथं कोणाचा वशिला चालत नाही. तिथं कोणाचा वशिला चालत नाही. किती जरी श्रीमंत जरी असला तरी त्याची राखच होणार आहे. गरीब असला भिकारी असला तरी त्याची राखच होणार आहे. कलियुगात सत्याची जागा जर कोणती असेल तर ते फक्त काय आहे? ते फक्त स्मशान आहे. तो फक्त मृत्यू आहे. दुसऱ्या ठिकाणी सत्य चालत कुठंच सत्य चालत नाही. किती तुम्ही पाहत चाला सत्य कोणीच खरं बोलत नाही आजकाल. बोलतं कोणी? मग ते सांगितलं बाबा हे कलियुगात जर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल त्यासाठी संतांचे पाय आपल्याला धरणं गरजेचं आहे. या मायाजाळापासून मनाला सोडून द्यायचं. माया जाळामध्ये मनाला गुंतू नाही द्यायचं. नंतर काय होईल? आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. पण आम्हाला संसार एवढा गोड झाला कितीही प्रयत्न केल्याच्या नंतर संसार सुटत नाही. त्या संसारातून कुठेतरी वेळ आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे. कितीतरी वेळ आपण देवाच्या नामस्मरणामध्ये घातला पाहिजे. कितीतरी वेळ आपण संतांच्या सानिध्यामध्ये घातला पाहिजे. तेव्हा आपल्या जीवनाचं कल्याण होतं. तेव्हा आपल्या जीवनाचं सार्थक होतं. मग तेच सांगितलं बाबा. कोणते मुलं धन्य सांगितले? संत तर सांगितले पण संतांना कोणत्या मुलाची संगत घडली पाहिजे? कोणते मुलं हे संतांना आवडतात? अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत करती श्रवण. गीता भागवत करती श्रवण. गीता भागवत करती श्रवण. गीता भागवत करती श्रवण.
कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक अखंड चिंतन विठोबाचे कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. वा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, की बाबा जे अखंड परमात्म्याचं चिंतन करत असतात, जे भगवंताचं चिंतन करत असतात, तेच लेकरं संतांना आवडतात, तेच लेकरं देवाला आवडत असतात. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढं की जीवनामध्ये जर काही करायचं असेल, आजकाल आपण जर शेतकऱ्याचं जर पाहिलं, आजकाल आपण शेतकऱ्याचं जर पाहिलं तर पहिली गोष्ट, जगामध्ये जर राजा कोण असेल, जगात राजा जर कोण असेल तर ते कोण आहे? शेतकरी. पाहिलं. संतांनी तेच सांगितलं, बाबा संतापासून शेतकऱ्याचं काय सांगायचं, संतापासून शेतकऱ्याची संगत कशी लागते ऐका. ज्या अर्थी एखाद्या शेतकऱ्यानं काहीतरी पिकवावं, काय एखाद्या शेतकऱ्यानं जर शेतकरीच नसला तर शेतकऱ्यानं काहीच पिकवलं नाही, तुमचं आमचं पोट भरणार आहे का? नाही. मग जगात जर राजा कोण असेल तर ते शेतकरी. आणि खरं म्हटलं शेतकऱ्याचे मुलं एवढे धाडस होणार. आता तुम्ही शेतकरी आहात, आम्ही शेतकरी, सगळेजण आपण काही कोणी. हां. मग त्यासाठी सांगितलं की बाबा शेतकऱ्याची मुलं. आणि आजकाल आपण पाहिलं जगामध्ये दोनच लोक भाग्यवान आहेत, जगामध्ये दोन लोकांचे उपकार आपल्यावर, एक शेतकरी आणि दुसरा सैनिक. वा. एक शेतकरी आणि दुसरा सैनिक, दोन लोकांचे आपल्यावरती एवढं. आज आपण पाहतो एवढी सुंदर दिवाळी घेतो, दिवाळीला चांगले चांगले फटाके फोडतो, चांगले चांगले 10-10, 20-20 हजाराच्या साड्या घालतो, पोरायला कपडे आणतो, चकल्या करतो, फराळाचं करतो. पण हे आपण घरी सण उत्सव साजरे करतो, याचं कारण काय आहे? फक्त देशावरचा बाँड्रीवरचा जो सैनिक आहे त्या सैनिकामुळे आपण काय करू शकतो. हां. आणि आजकाल सैनिकामध्ये मला वाटतं आता टीएची भरती झाली ना, टीए झालं ना, हां टीएचं ग्राउंड झालं आता परवा दिवशी. आजकाल कोणी दुसरं तिसरं एखाद्या मंत्र्याचं, संत्र्याचं, खासदाराचं, आमदाराचं पोरगं त्यात दिसत नाही. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला खास वाघिणी कोणाला म्हणायचं, खास वाघ जर कोणाला म्हणायचं, जे आर्मीची भरती करतात, जे पोलीस भरतीची तयारी करतात, त्या मुलांना खास वाघन वाघिणी म्हणायचं. कारण बाबा 1600 मीटर मारणं, 800 मीटर मारणं, एखाद्या पोराच्या हातात हात घालून फिरणं इतकं सोपं नाही. त्यासाठी पप्पाची परी नाही, त्यासाठी पप्पाची वाघीण असावं लागतं, तेव्हा 1600 मीटर आउट ऑफ निघत असतं. म्हणून भरती करणाऱ्या मुलांसारखं मुलं जर आपल्या पोटी येत असेल, आणि त्यांना सांगणं माझं एकच आहे की माणसाचं एका खेळामध्ये आयुष्य संपत नसतं, एका खेळात आयुष्य संपत नसतं. जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही, जोपर्यंत माणसाला जर माणूस कामयाब जर बनला तर कामयाबी त्याच्या मागे मागे येणार आहे. म्हणून पहिले आपण कामयाब बनलं पाहिजे. एका गोष्टीनं धीर सोडता कामा. एक भरती गेली म्हणून काय आम्ही डगमगून जातो, आत्महत्येचं प्रमाण सुद्धा खूप वाढलं. मग त्यासाठी सांगेल की माझं एकच सांगणं आहे फक्त की एका खेळामध्ये माणसाचं आयुष्य संपत नसतं, अजून खूप काही आयुष्य आहे. एक प्रयत्न माणसाने आयुष्य जगत असताना ते फिनिक्स पक्षासारखं असावं. ते फिनिक्स पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की तो ज्यावेळेस त्याला मरणाची चाहूल लागली का तो स्वतः जळून घेतात, स्वतः घरट्यामध्ये जातं आणि त्या घरट्यामध्ये पेटून घेतं स्वतःला. पेटल्याच्या नंतर त्याची राख होऊन जाते, तिथं काहीच अस्तित्व शिल्लक राहत नाही. तरी त्या राखेतून परत त्याच वयाचा फिनिक्स पक्षी जसा तयार होत असतो, त्याच पद्धतीने जीवन जगताना आपण काय करायचं, आयुष्यामध्ये त्या पद्धतीने जर आपण वावरत गेलो तर आपण नक्कीच काय हो, एक दिवस यशस्वी हो. मग तेच सांगितलं तुकोबराय सांगतात की जर आमच्यापर्यंत यायचं असेल, देवाचं नामस्मरण जर करायचं असेल, मग संतांची संगत तुम्हाला करणं गरजेचं आहे. भगवंताचं नाम किती गोड आहे हे जर पाहायचं झालं का, किती गोड पाहायचं आहे का, हात वर करा एकदा, अशी अशी करा, केले का सगळे करा, सगळे बाया माणसं, लहान पोरं मोठे. हा फक्त हाताने टाळी वाजवायची मुखाने नामस्मरण. विठोबा रखुमाई
किती प्रामाणिक आहे आपण. हात वर करा सांगणं पडलं ना, हात खाली करा. किती सांगितलं का नाही ना. हा 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 होत असते एखाद्या व्यक्ती. जाऊ द्या. देवाचं नामस्मरण गोड आहे, त्या नामापासून आपण वंचित होता कामा नये. पण आपलं काय झालं, आपण जीवन जे चाललं का आपलं याच्या त्याच्या चुगल्या करत चाललं. ही अशी ती तसा, तो तसा ती तशी, याच्या त्याच्या चुगल्या केल्याशिवाय आपल्याला दुसरं जमत. आपलं ताक गोड आणि दुसऱ्याचं आंबट. एखाद्या व्यक्ती एखाद्या बैली विचारा को बाई सून कस काय व, ती म्हणते सून का, सून आल्यापासून बाई काय सांगा पार घराचं वाटोळं झालं व माय. आणि एवढा मग शब्दाचा बाहेर लोक नव्हता, एका शब्दाच्या बाहेर पोरग जात नव्हतं मग. पण ती अवदासा घरात आली, तुला काय सांगा पोरग लगे बिघडून गेलं माय. पोरग लगे बायकोचा बैल झालं माय. एक शब्द मग ऐकत नाही माय. तिनं उठ म्हणलं की उठतो, बैस म्हणलं की बसतो. तिनं बाजारात जा म्हणलं की जातो. तिनं जे सांगितलं ते आणतो. झालं एवढं. बाई तुमची सून अशी, लेक कशी तुमची, जवाई कसं आहे. जवाई का म्हणते बाई जवाई असा नादर आहे ना मावा, तुम्हाला काय सांगू. लग्ना पोरीच्या एका शब्दाच्या बाहेर नाही बाई. माझ्या पोरीनं जसं म्हणलं तसं करतो बाई. आणि माझ्या लेकीचा जवळचा जोडा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. लेकीचा जवळचा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे माय. आणि सून अवदस आहे. तिनं पोरग बायकोचा बैल झाला कहून तर बायकोचा ऐकतो, आणि जवाई लेकीचा ऐकतो तर लक्ष्मीनारायणाचा जोड आहे. आपल्या ताकालाच गोड म्हणतो ना आपण, आपल्याच ताकाला गोड म्हणतो. एखाद्या बैल लग्न जमू द्या, पोरीचं लग्न जमवायचं असेल ना तर काय होतं, तर पोरीचं जे स्वैरिगीत मदात्री राहते का, मदात्री जास्त जर ख्यास्त कोणाच्या असेल तर त्या मदतल्याच्या आहे. चांगलं झालं तर बरं आहे, नाही जर पांगलं ना तर त्याला आयुष्यभर बोंबलणंच आहे. आयुष्यभर त्याची काही खैर नाही. काय होतं पा, एखाद्या व्यक्ती जर बाय चान्स एखाद्या पोरीचं जर बिघडलं, लग्न जमून गेल्याच्या नंतर बिघडलं, आणि मग ती म्हणते की कस काय पोरीचं माय काय सांगू माय. आणि ते डोईफोडे महाराज आणि ते स्वैरिकीत होते, त्याच्यामुळं आमचं असं झालं पाय. आणि खरं माय मी असं सांगीन की अजिबात बरं नाही केलं माय. आणि नाही तर माझ्या पोरीला असे नादर पाहुणे आले होते कवा बिनसलं तवा. आणि त्याच पोरीचं चांगलं भाऊ त्या जमेल, महाराजाला घेत नाही, मधात्र्याला घेत नाही. मग म्हणती काहीच नाही माय, काय सांगा तुम्हाला माझ्या लेकरीचं नशीब ना असं नादर आहे. तिच्या कपाळावर एवढी मोठी रेष आहे आणि तिच्या पायाला एवढी मोठी लवणी आहे. काय सांगा माय, एवढे मोठे मोठे पाहुणे आले होते बाई. माझ्या पोरीचं नशीब चांगलं झालं तर आपलं, वाईट झालं तर ती ही भावना आधी आपल्यातून गेली पाहिजे. ही भावना आपल्यातून गेली पाहिजे. नाही तर बयायचं जाती ती बयायचं जात अशी बिनवायराचा CCTV देऊ. एखाद्या याच्यात फक्त एखादं काही मागून पुढं जाऊ द्या, आणि बाई वाट्यावर बसेला असू द्या, एका मिनिटात गोष्ट राहते त्या डिक्शनरी एवढी